कोविडचा काळ आपण सगळ्यांनी अनुभवलाय. म्हणजे ते दिवस काय होते ते वेगळं सांगण्याची गरज नव्हती. सुरुवातीला जो पहिल्या लेवलचं जे पहिली लाट आपण म्हणतो त्याला, त्यावेळेस भरपूर लोक घाबरले होते. त्यावर लस येईल का नाही असं देखील म्हटलं जात होतं. मात्र लवकरात लवकर आपले सगळे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी काम करून दिवस रात्र मेहनत करून त्यावर लस शोधून काढली. मात्र कॅन्सर हा एकमेव असा रोग आहे ज्याच्यावर अद्यापही ऑथराइज्ड अशी लस कुठली आलेली नाही. चर्चा तर आहे सगळीकडे की बाबा कॅन्सरवर रशियानी जे आहे लस काढली, अमेरिकेने लस काढली, पण अद्यापही त्याची पुष्टी झालेली नाही आहे. ऑथेंटिक कुठे अशी इन्फॉर्मेशन नाही आहे. तर तुम्ही या फील्डमधले आहात, तुमचे यावर काय म्हणणं आहे? एकंदरीत जे कॅन्सरच्या प्रोव्हिजनसाठी लागणारी लस आहे ती खरंच तयार झाली आहे का? आणि जर भविष्यात जर झाली तर ती कितपत जी आहे ती त्यावर फायदेशीर ठरेल? आता दोन गोष्टी याच्यात आहेत. फक्त आता कॅन्सर जसा आपण शब्द उच्चारतो तितका तो सोपा नाही आहे. म्हणजे जेवढं आपल्याला म्हणायला सोपं जातं की कॅन्सर, पण तितकाच तो क्लिष्ट आहे. जसं मी मगाशी म्हणाले की इतक्या प्रकारचे कॅन्सर्स आहेत. बरोबर. रक्ताचे झाले, स्तनाचे झाले, फुफ्फुसाचे झाले. प्रत्येक कॅन्सरची पेशी ही वेगवेगळी आहे. प्रत्येक कॅन्सरमध्ये होणारं म्युटेशन हे वेगवेगळं आहे. जरी एक बेसिक प्रक्रिया जरी सेम असेल, पण प्रत्येक कॅन्सर हा वेगवेगळा आहे. प्रत्येक कॅन्सरची क्लिष्टता वेगळी आहे. आता जे काय आपण वर्तमानपत्रामध्ये, माध्यमामध्ये जे ऐकतोय, वाचतोय की कॅन्सरची लस येणार आहे, कॅन्सरची लस येणार आहे, पण मला इथं सांगूसं वाटतं की ही पूर्ण एक प्रायोगिक तत्वावरती सध्या त्याची चाचणी सुरू आहे. अजून ती लॅबोरेटरीच्या बाहेर ॲनिमल स्टडीज म्हणा किंवा मग पेशंट स्टडीज किंवा क्लिनिकल डेटा ज्याला आपण म्हणतो तो अजून बाहेर यायचा आहे. त्यामुळे आत्ताच याच्यावर कमेंट करणं थोडंसं खूप आधी आपण काहीतरी जगाला होप्स देतोय असं होईल. कॅन्सरची लस आली तर उत्तमच आहे. म्हणजे दॅट विल बी मिरॅकल म्हणू शकतो की या शतकातलं, येणाऱ्या शतकातलं एक उत्तम संशोधन, उत्तम संशोधन असू शकेल. पण डायरेक्ट कॅन्सरवर लस पेक्षा आपण एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करूया की काही व्हायरसेस आहेत, त्या व्हायरस कॅन्सर करू शकतात बॉडीमध्ये. उदाहरणार्थ ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV, ज्याच्यामुळं गर्भाशय मुखाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सरचा प्रादुर्भाव हा वाढलेला आहे. तर आपण HPV लसीकरण मुलींचं करू शकतो आणि जेणेकरून ते इन्फेक्शन भविष्यात टाळू शकतो. आणि त्या इन्फेक्शनमुळे होणारा कॅन्सर आहे जो सर्वायकल कॅन्सर आहे गर्भाशय मुखाचा, तो आपण नियंत्रण किंवा प्रतिबंध करू शकतो. त्यामुळे 9 ते 14 वयोगटाला आता जवळपास गव्हर्नमेंट ही सांगते की 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना तुम्ही HPVची वॅक्सिन ही देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला या वॅक्सिनच्या संदर्भात जनमानसांच्या मध्ये खूप सारे काय म्हणतो आपण त्याला मिथ्स आहेत, बरोबर, किंवा गैरसमज आहेत. ते गैरसमज काढणं गरजेचं आहे. आणि ह्या व्हॉट्सॲप आणि यूट्यूबच्या जगामध्ये खूप गैरसमज फास्ट पसरतात. म्हणजे त्याच्याबद्दलची असणारी खरी माहिती कमी पसरते आणि गैरसमज जास्त पसरतात. सो ते पसरता कामा नयेत. लस ही इन्फेक्शन प्रिव्हेंशनसाठी आहे, त्यामुळे देणं हे गरजेचं आहे.